कार आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात नवविवाहितेसह कारमधील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवणजवळ स्वामी चिंचोली तालुका दौंड गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी 7:30 वाजता घडला. अपघातातील मृत आणि जखमी पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत. राधिका अजय म्हस्के वय वर्ष 22, राजू बाबूराव म्हस्के वय वर्ष 52, दोघेही राहणारे अंबिकानगर चिंचवड आणि बाबासाहेब दत्तात्रय धेंडे वय वर्ष 48 राहणारे ज्योतिबावाडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. कार चालक अजय राजू म्हस्के आणि त्यांची बहीण काजल राजू म्हस्के हे गंभीर जखमी झालेले आहेत. म्हस्के कुटुंब पुण्याहून धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद येथे कामानिमित्त निघाले असता अपघात घडला. अपघातात नवविवाहिता राधिका म्हस्के हिचा मृत्यू झाला. अजय आणि राधिका यांचे जानेवारीमध्येच लग्न झाले होते. रावणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारी कार क्रमांक MH12LJ 6054 ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पुढील ट्रक क्रमांक MH09CA 3662 ला पाठीमागून उजव्या बाजूने जोरात धडक दिली. अपघातात कारमध्ये चालक अजय यांच्या शेजारी बसलेली त्यांची पत्नी राधिका म्हस्के आणि मागे बसलेले वडील राजू म्हस्के हे दोघेही जागीच ठार झाले. बाबासाहेब धेंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी रावणगाव पोलीस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.